वसई विरार पालिकेच्या आयुक्त पदाचा चार्ज सोडताच ईडीची कारवाई। माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या संबंधित 12 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे। वसई विरार, मुंबई, पुणे, नाशिकमध्ये 12 ठिकाणी ईडीने छापे टाकलेत। पालिका आयुक्त अनिल कुमार यांच्या नातेवाईकांच्या घरी 1,25,00,000ची रक्कम सापडली आहे। अनिल कुमार यांनी नातेवाईकांच्या घरी लपवलेली ही रक्कम आता जप्त करण्यात आली आहे। वसई विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या राज्यभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणांवर काल ईडीच्या माध्यमातून छापेमारी करण्यात आली। बागलाण, सटाणा, त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी देखील ईडीच्या वतीने छापेमारी करण्यात आली। नाशिकमध्ये देखील ईडीचं पथक दाखल झाले होतं आणि नाशिकमध्ये देखील ईडीच्या पथकाच्या माध्यमातून अनिल पवार यांच्या वेगवेगळ्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली, छापेमारी करण्यात आली। आपण सध्या उभे आहोत नाशिकच्या पांडवलेणी परिसरामध्ये। पाथर्डीच्या पांडवलेणी परिसराच्या अगदी निसर्गरम्य वातावरणात पांडवलेण्याच्या डोंगराला लागून असलेला हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग झालेली आहे आणि याच प्लॉटिंगमध्ये एक प्लॉट आहे अनिल पवार यांचा। खरं तर या संपूर्ण प्लॉटचं बाजार मूल्य हे कोटीच्या घरात असलं तरी अनिल पवार यांनी हा प्लॉट अवघ्या 1.5 लाख रुपयात घेतल्याची देखील माहिती समोर येते। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात अनिल पवार यांचा पाय खोलात जातोय का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। अर्थात या सगळ्या प्रकरणात आता ईडीच्या माध्यमातून नेमकी पुढे काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।